भाजपा के प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने वरिष्ठ कांग्रेस नेता राहुल गांधी के बयानों की जमकर आलोचना की। उन्होंने राहुल गांधी को हास्य जत्रा का किरदार बताते हुए पूरे विपक्ष पर निशाना साधा। उन्होंने किसानों के मुद्दों को लेकर पूर्व कृषि मंत्री शरद पवार पर हमला बोलते हुए उद्धव ठाकरे की भी जमकर खिंचाई की। राहुल गांधी काय बोलत होते हे लोकाला कळत नव्हतं आणि लोक काय बोलतात ते राहुल गांधीला कळत नव्हतं। राहुल गांधीचं भाषण म्हणजे त्यांनी जे भाषण दिलं, जर तुम्ही टेन्शनमध्ये असाल आणि ते भाषण लावून बघाल तर तुमचं टेन्शन मुक्त होऊन जाईल, असं भाषण त्यांनी केलं आहे। त्यामुळं ही जी हास्यजत्रा आहे, राहुल गांधीचं भाषण म्हणजे हास्यजत्रा। काही विजन नाही, देशाचं विजन नाही, टीका टिप्पणी, मोदीजीवर टीका टिप्पणी एवढाच अर्थ आहे। देशाकरता काय करणार आहे, विकासाचं काही नाही, आणि त्यामुळं ही हास्यजत्रा झाली आहे। कालची सभा ही हास्यजत्रा होती, यापेक्षा काही नव्हतं। पवार साहेब, तुम्ही कृषी मंत्री होता देशाचे, मला आता बोलता येईल, कधी पीक विम्याचा विचार केला? कधी त्या ठिकाणी तुम्ही हमी भावाचा विचार केला? कधी त्या ठिकाणी तुम्ही या महाराष्ट्राकरता देशाकरता चार गोष्टी केल्या? कशाला बोलायला लावता आम्हाला? तुम्ही आता तुमची आता परिस्थिती अशी झाली आहे, तुम्हाला बारामतीच्या बाहेर निघता येत नाही आहे, बारामतीच्या बाहेर निघता येत नाही। काय मोदींची बरोबरी करताय? मला उद्धवजीवर हसू येत आहे। कशाला बोलता, कुणाशी बोलता? कुठं सूर्य, कुठं तुम्ही, कुठं मोदीजी, कुठं तुम्ही? काय वाचाळपणा आहे? खरं तर आत्मपरीक्षण केलं पाहिजे उद्धवजी। मागच्या 2014 आणि 19मध्ये मोदींचा फोटो लावून तुम्ही निवडून आले, देवेंद्रजींचा फोटो लावून तुम्ही विधानसभेत निवडून आले। काय सांगता तुम्ही? जनतेला माहिती आहे, बघा ना। आता 2018 खासदार तुमचे निवडून आले मोदींचा फोटो लावून, आता 18 खासदार निवडून आणा। उद्धव ठाकरेला माझा चॅलेंज आहे, तुम्ही 18 खासदार मागच्या वेळी निवडून आले, मोदींचा फोटो लावून निवडून आले, आता तुम्ही 18 खासदार निवडून दाखवा। तुमचे वारे नारे जनता लावल्याशिवाय राहणार नाही, कारण जनता ही मोदीजी सोबत आहे।